नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथील त्रिवेणी संगमावर आंघोळीसाठी उतरलेल्या 3 भाविकांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले, तर बुलढाणा जिल्ह्यातील 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी शोध मोहिमेदरम्यान आढळून आला. अकोट-अकोला मार्गावरील अपघातात मृत्यू झालेल्या अनोळखी युवकाच्या नातेवाईकांचा 3 दिवस शोध लागला नाही. अखेर वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाने पुढाकार घेत त्याच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करून माणुसकीचा आदर्श घालून दिला. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 80 विद्यार्थ्यांसाठी केवळ 2 शिक्षक कार्यरत असल्याचा दावा पालकांनी केला आहे. तिसऱ्या शिक्षकाच्या मागणीवर अद्याप कारवाई न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नवीन सहकार धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अकोल्यातील एका कार्यक्रमात दिली. महसूल दिनानिमित्त अकोल्यात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ आणि तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. अकोला शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 2 दिवसात मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र रस्त्यांची दुरावस्था, नकली हेल्मेटची विक्री आणि जनजागृतीच्या अभावामुळे नागरिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अकोट तालुक्यातील संत गजानन महाराज संस्थान सजल विहीर शांतीवन अमृत तीर्थ येथे भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सभ्य आणि पारंपरिक पेहरावातच मंदिरात प्रवेश देण्याच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हिंदी भाषिकांच्या श्रवण महिन्याला सुरुवात झाली असून आज श्रवण महिन्यातील पहिल्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली. हर हर महादेवच्या जयघोषात हजारो शिवभक्तांनी भगवान शंकराचे दर्शन घेत जलाभिषेक केला. बाळापूर तालुक्यातील काळंबी महागाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मुख्य चौकाची दुरावस्था गंभीर बनली आहे. चिखल, वाढलेले गवत आणि अस्वच्छतेमुळे नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. अकोट तालुक्यातील पारळा गावातील रस्त्यांची दुरवस्था गंभीर बनली आहे. चिखलातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून ग्रामस्थांनी तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.